नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सध्या राज्यातील बहुतांश भागामध्ये उष्णतेची लाट आहे. राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटत आहे. काही भागामध्ये 3 किंवा 5 डिग्रीपेक्षा जास्त तापमान राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. राज्यात कोणत्याही भागामध्ये ढगाळ वातावरण आणि ढगांची स्थिती आपल्याला दिसत नाही आहे. नेमकी राज्यामध्ये अशी स्थिती कधीपर्यंत असणार आहे आणि येणाऱ्या 6 तारखेपासून राज्यातील कोणत्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पावसाला सुरुवात होणार आहे, या संदर्भातला काय अपडेट आहे, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तात्पुरता आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अचूक हवामानाचा अंदाज सांगण्याचा प्रयत्न मी करतो आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे येणारे व्हिडिओज आणि येणारे हवामानासंबंधितले अपडेट्स तुमच्यापर्यंत माझ्या या चॅनलच्या द्वारे पोहोचवण्याचा जो माझा प्रयत्न आहे त्यामध्ये मला यश मिळेल. सध्याच्या काळातले देशातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे असम, मेघालय आणि नागालँडच्या आसपासच्या भागावर बनलेला आहे. तसंच एक कमी दाबाचा पट्टा इकडे उत्तर बांगलादेश होत बिहार होत सब हिमालयाच्या भागापर्यंत बनलेला आहे. या व्यतिरिक्त इकडे अरब सागरातील दक्षिण भागामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे. एक वेस्टर्न डिस्टर्बन्स इकडे लद्दाखच्या भागावर बनलेला आहे. एक फ्रेशली वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये आज आलेला आहे. या व्यतिरिक्त देशामध्ये कुठलेही हवामान प्रणाली सध्याच्या काळामध्ये आपल्याला सक्रिय दिसत नाही आहेत. पुढील 24 तासासाठी संपूर्ण राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. कोणत्याही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत नाही आहे. तसंच आपण जर येणाऱ्या 6 तारखेबद्दल तुम्हाला अपडेट दिलं तर 5 तारखेपासून राज्यामध्ये ढगांची वाटचाल खास करून विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला वाढताना दिसणार आहे. आपण जर न्यूमरिक डेटा मॉडेल दरम्यान 5 तारखेचं बघितलं तर आपल्याला इथे दिसत आहे की विदर्भात पूर्वी विदर्भात ढगांची वाटचाल वाढणार आहे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागामध्ये ढगांची वाटचाल वाढणार आहे. एक कमी दाबाचा पट्टा विदर्भ आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या मध्यात बनू शकते आणि यामुळे येणाऱ्या 5-6 तारखेपासून ढगांची वाटचाल राज्यामध्ये वाढणार आहे. त्यानंतर जर आपण 6 तारखेवर आलं तर 6 तारखेला आपण स्थिती पाहू शकता. विदर्भात आपल्याला जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटू शकते. तालुक्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला भेटू शकते. खास करून दक्षिणकडल्या भागामध्ये चंद्रपूर गडचिरोलीमध्ये सध्याच्या काळामध्ये आपल्याला दिसत आहे. प्राथमिक अंदाजामध्ये की गारपीट होऊ शकते. इकडे बुलढाणा अकोल्यापासून तर गोंदिया आणि भंडारा, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर, तसंच परभणी, इकडे लातूर, धाराशिव, नांदेड या भागातही पाऊस होण्याची शक्यता आपल्याला तुरळक ठिकाणी दिसत आहे. तसंच आपण जर 7 तारखेवर आलं तर 7 तारखेला सुद्धा राज्यात पावसाची स्थिती दिसत आहे. 7 तारखेपासून राज्यात हळूहळू आणखी पाऊस वाढणार आहे. अनेक तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे. विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत काही भागामध्ये तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे. 8 तारखेला सुद्धा राज्यात पाऊस होण्याची शक्यता इथे दिसत आहे आणि 9 तारखेला सुद्धा राज्यात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला 9 तारखेला पाऊस पाहायला भेटणार आहे. 10 तारखेवर आलं तर 10 तारखेला दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पावसाची स्थिती दिसणार आहे. इकडे पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. तसंच येणाऱ्या दिवसामध्ये आपण यावर नक्कीच लक्ष ठेवून आहोत आणि प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 5-6 तारखेपासून अशी स्थिती आपल्याला राज्यामध्ये काही भागामध्ये बनताना दिसणार आहे. असंच नाही आहे, सर्वच भागामध्ये पाऊस पडणार आहे. काही भागामध्ये राज्यामध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटणार आहे. जर आपण तापमान संदर्भातला अपडेट तुम्हाला सांगितलं तर मॅक्सिमम टेम्परेचर्स राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वाढताना दिसलेले आहेत आणि मागील 24 तासामधून येणाऱ्या 48 तासामध्ये सुद्धा राज्यात जबरदस्त तापमान असणार आहे. 40 डिग्रीपेक्षा जास्त 42पर्यंत आपल्याला राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमान पाहायला भेटणार आहे. यामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, धाराशिव, इकडे परभणी या भागात जबरदस्त तापमान पाहायला भेटणार आहेत. नागपूरसह अकोला, बुलढाणापर्यंत आपल्याला तापमान वाढताना दिसणार आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, इकडे अहमदनगर, पुणेसह सातारा, कोल्हापूरच्या भागातही तापमान वाढणार आहेत. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावच्या भागातही पुढील 24 तासामध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे.
त्यानंतर 48 तासाबद्दल जर तुम्हाला सांगितलं तर 48 तासात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. इथून पुढे 48 तासात नागरिकांनो शहान राहा, कारण तापमान खूप जास्त वाढण्याची इथून शक्यता निर्माण झालेली आहे. आपण पाहू शकता 3 तारखेला राज्यात जबरदस्त तापमान असणार आहे. तर जर आपण 4 तारखेवर आलं तर 4 तारखेला सुद्धा राज्यात तापमान वाढणार आहे. तर राज्यातील बहुतांश भागामध्ये उन्हाचा प्रभाव खूप जास्त आपल्याला पाहायला भेटणार आहे. यामध्ये सर्वच भागाचा समावेश असणार आहे. पुण्याचा उपनगरचाही समावेश असणार आहे. छत्रपती संभाजीनगरपासून जळगावपर्यंत सर्वच भागामध्ये तापमान आपल्याला 3 तारखेला वाढताना दिसणार आहेत. 4 तारखेलाही वाढताना दिसणार आहेत. आणि जर आपण 5 तारखेच्या बद्दल तुम्हाला सांगितलं तर 5 तारखेला खूप जास्त तापमान राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तापमानामुळे आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकते. तर नक्कीच याची तुम्ही खबरदारी घ्या आणि काळजी घेण्याची खूप जास्त गरज आहे. आपण पाहू शकता 6 तारखेला जर आपण स्थिती बघितली तर 6 तारखेला आपण सांगितलं तुम्हाला की 6 तारखेपासून पाऊस येणार आहे. पण पाऊस येण्याच्या आधी राज्यामध्ये तापमानाची स्थिती 6 तारखेला जबरदस्त असणार आहे. 42, 43, 44 डिग्रीपर्यंत तापमान आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि जर आपण त्यानंतर 7 तारखेवर आला तर 7 तारखेला आपल्याला रिलीफ पाहायला भेटू शकते. राज्यामधून काहीसा भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. 2-3 डिग्री कमी काही भागामध्ये आपल्याला तापमान पाहायला भेटू शकतात. पण एकदमच तापमान एकदम कमी होऊन जाईल असं, कारण राज्यामध्ये एकदमच तापमान एका पावसामुळे कमी होणार नाही आहेत. उष्णतेची लाट राज्यामध्ये 6 तारखेला सुद्धा कायम असणार आहे. 7 तारखेला काहीसं आपल्याला तापमानात कमी दिसत आहे राज्यामध्ये 6 तारखेनंतर काहीसा तापमान कमी होताना दिसत आहे, कारण पावसासाठी अनुकूल वातावरण बनणार आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की पाऊस येते जेव्हा राज्यामध्ये तेव्हा आपल्याला तापमान हे कमी होताना दिसतात. तर अशी परिस्थिती आपल्याला इथे दिसत आहे. पश्चिमी विदर्भात काहीसा भागामध्ये उष्णतेची लाट असणार आहे. दरम्यान आपण स्थिती बघत आहात. दरम्यान हे आहे 9 तारखेची स्थिती. तर 9 तारखेला काहीसा पावसाचा जोर आपल्या राज्यामध्ये पश्चिमी विदर्भात कमी होणार आहे. आणि इकडे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसणार आहे. त्यामुळे तापमान वाढणार आहेत. आणि पूर्वी विदर्भात आपल्याला तापमान हे कमी होताना दिसत आहेत. तसंच आपण जर 10 तारखेची स्थिती बघितली तर 10 तारखेला सुद्धा अशी स्थिती आपल्याला इथे निर्माण होताना दिसत आहे. तर एकंदरीतच आपल्या राज्यामध्ये तापमान हे कमी होणार आहे. 2 दिवस 6-7 तारखेला आपल्याला स्थिती दिसत आहे की कमी होताना दिसत आहेत. आणि त्यानंतर तापमान आणखी वाढताना दिसत आहेत काही तालुक्यांमध्ये. पण एकंदरीतच हे खूप विकट स्थिती आहे, कारण राज्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये तापमान हे वाढण्याची स्थितीवर आता सध्या तरी आपल्याला दिसत आहे. पुढील 24 तासासाठी संपूर्ण राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. कोणत्याही भागात पाऊस होण्याची शक्यता नाही आहे. त्याच काळात राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा 3 किंवा 5 डिग्री जास्त पाहायला आपल्याला भेटू शकते. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.